सगळे उमेदवार अगोदरच जाहीर झाले, अनेक ठिकाणी पंजा नसणार आहे उमेदवार म्हणून, काय पाहता तुम्ही, कसं पाहता? त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या स्वबळावर लढायची ज्याची इच्छा असेल, ज्यांना आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही भारतीय जनता पक्षात चिन्ह घेऊ नका, शिवसेनेचं चिन्ह घेऊ नका, म्हणजे अजित पवार गटांचं घेऊ नका आणि यांचं घेऊ नका, कोणाचं, तुमच्या शिंदे गटाचं. पण तुम्ही जर अपक्ष लढत असाल, तुम्ही एवढे वर्ष काम करता, तर तुम्हाला अपक्ष लढायला कोण मनाई करणार आहे? आम्ही त्यांना सांगितलं, कारण त्यांना त्याच्या वार्डामध्ये लोकांची कामं करायची आहे, पक्ष वाढवायचा आहे, म्हणून त्या लोकांना आम्हाला सुद्धा त्यांना मोकळं सोडावं लागलं. आपण आता जे अपक्ष उमेदवार असणार आहे, कार्यकर्त्यांबरोबर तुमच्यासारख्या नेत्यांची सुद्धा दमछाक होणार आहे सगळ्याच्या, कसं या पद्धतीने कशा पद्धतीने आपण सगळ्याच्या? आम्ही जो काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असेल, ज्यांनी काँग्रेस पक्षात सिम्बॉल मिळाला असेल, त्याचा प्रचार जरूर करू, तो कोणी असो, काँग्रेस पक्षाचा कोणता पण उमेदवार असो. पण ज्या ठिकाणी अभद्ररित्या करून बाहेरचे लोक आणून आमच्यावर लादण्याचा जो प्रयत्न झाला, त्या प्रयत्नाला आम्ही हाणून पाडण्याचं काम करू. वाडीचं एक उदाहरण द्यायचं विसरलो. वाडीमध्ये प्रकाश कोकाटे नावाचा तालुका अध्यक्ष होता, जो नागपूर ग्रामीणचा तालुका अध्यक्ष आहे, त्याला उमेदवारी नाकारली. वाडी शहराचा अध्यक्ष शैलेश होराणे, त्यांनी सुद्धा पक्षाकडे उमेदवारी मागितली, त्यालाही उमेदवारी नाकारली. आणि बुटीबुरी शहराचा अध्यक्ष युसुफ शेख, याला सुद्धा उमेदवारी नाकारली. अशा जर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर अन्याय होत असेल आणि बाहेरून आलेल्या लोकांना जर आपण पद देणार असेल, त्यांना उमेदवार करणार असेल, तर या पक्षाची हानी आहे. ही हानी थांबली पाहिजे. हीच कळकळीची विनंती वरिष्ठांना करण्यासाठी आम्ही तुमच्या समोर पत्रकार परिषद घेऊन सांगत आहोत. सुमित मेंढे जो आता तुम्ही सांगितलं शिक्षित संघाचे स्वयंसेवक आहे, मुंजी फोटो आहे, अशा कार्यकर्त्याबद्दल आपण तक्रार वरिष्ठ 100% तक्रार करणार आहोत आपल्या मीडियाच्या माध्यमातून, आणि आम्ही स्वतः लेखी तक्रारी पाठवणार आहोत. सुनील केदारावर तुमचे गंभीर आरोप आहे, सुनील केदारची का वागत आहे असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे 154 कोटीचा, आणि त्याचे कदाचित मला वाटते 1200 कोटी रुपयाची रिकव्हरी त्यांच्यावर येणार आहे. म्हणून भारतीय जनता पक्षाची आतून सुपारी घेतलेली कार्यक्रम दिसतोय तो, आणि काँग्रेस पक्ष समूळ संपवून टाकायचा असा तो कार्यक्रम आहे, असा माझा आरोप आहे. तुम्ही खासदारांना रितीचोर असाही शब्द उल्लेख हो आहेत, त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. ठीक. कुणाल भगत हे आमचे बुटीबुरीचे नगराध्यक्षाचे उमेदवार होते, प्युअर दलित आहे. तर यांना सोडून तो सुमित मेंढे आणला, तो SC समुदायातून अत्यंत अल्प समुदाय असलेला व्यक्ती, तो RSSचा कार्यकर्ता, त्याला तुम्ही तिकीट दिली, तो कार्यवाह आहे RSSचा, त्याला तुम्ही तिकीट दिली आघाडीची, हा अन्याय आहे. बुट्टीबुरीला